गुड मॉर्निंग सर्व व्ह्युअर्सला. सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनल रामदास विज्युअल डायरीमध्ये. आज सकाळचे आता आपले 4:45 झालेले आहेत. तर आपल्याला ॲक्च्युली खरं म्हणजे 6 दिवसाचा आपला प्लॅन आहे. गावी जाणार आहोत 6 दिवस. म्हणजे त्याच्यामध्ये आपलं लग्न कार्य पण आहेत, 2 लग्न आहेत ॲक्च्युली. आणि त्याच्यामध्ये आता आपण सकाळची आता निघालो ती वंदे भारत ट्रेन पकडण्यासाठी. तर आता सकाळचा आपला एक्सपिरियन्स म्हणजे जो काय आहे आणि वंदे भारतचा काय एक्सपिरियन्स आहे तो आपण आता या व्लॉगमध्ये बघणार आहोत. तर कनेक्टेड राहा. ठाणे स्टेशनला पोहोचलो आहोत आणि गोंगाट पण आहे, अनाउन्समेंट सारखे होत असते. तर आता आपण प्लॅटफॉर्म क्रमांक 5वर वंदे भारत आता गाडी येणार आहे. गर्दी पण दिसते आता मला, होऊ शकतं तुमच्या बॅकसाईडला नाही गर्दीच आहे. आणि माझ्या बॅकसाईडला ही जनशताब्दी आहे, ही आहे तर 7 नंबर प्लॅटफॉर्मवर येते. आणि आपल्या या साईडला म्हणजे ही प्लॅटफॉर्म नंबर 5वरती आहे ना वंदे भारत येणार बरं. 9 डाउन मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस है. प्लेटफॉर्म क्रमांक 5 पर आलेली गाडी चुम 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 9 डाउन मुंबई मडगाव वंदे भारत एक्सप्रेस आहे. प्लेटफॉर्म क्रमांक 5 पर आलेली गाडी चुम 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 चुम. पोचलो वंदे भारत. आणि साचीला मस्त आता विंडो सीट भेटलेली आहे, ती एन्जॉय करते. आणि इथे आता शिला झोपलेली आहे मस्त. पनवेल क्रॉस करून झालेलं आहे आपला. हा पूर्ण वंदे भारतचा प्लस आहे. ठीक आहे, आता आपल्याला नाश्ता भेटलेला आहे. नाश्त्यामध्ये आता एक उपमा आहे, सोबत थोडीशी भाजी दिलेली आहे आणि चपाती आहे मला वाटतं नाश्त्यासाठी, किंवा फेपला ठेपला असेल. आणि ॲपी ज्यूस आणि चिवडा दिलेला आहे. ठीक आहे, बघू आपण नाश्ता आता करणार आहोत. ओ वाव. तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये डिस्प्लेमध्ये पण आपल्याला दिसतो की कुठून आपला प्रवास सुरू झाला आहे आणि मडगाव लास्ट स्टेशन असणार आहे. गाडीची स्पीड आता अंदाजे 74 किलोमीटर दाखवते. आणि नेक्स्ट स्टेशन खेड साधारणतः डिस्प्ले होईल 100 किलोमीटरच्या अंतरावर खेड आहे, ते पण डिस्प्लेमध्ये दाखवून देतं. मस्त आहे. तर आता आपण 2 डब्यांच्या मध्ये आहोत, C4 आणि C5च्या मध्ये. ही पूर्ण लॉबी आहे आणि या लॉबीमध्ये बघू दा पूर्ण स्पॅसेस ओपन आहे. काही स्पेस आपला पॅसेज दिलेलं आहे, ऑटोमॅटिक डोअर आहेत. आणि त्याच्यामध्ये पुढे आता हे लॅट्रिनसाठी आहे. इंग्लिश टॉयलेट बोला, वेस्टर्न टॉयलेट बोला, त्याच्यामध्ये होतं इंडियन टॉयलेट पण आपल्याकडे अवेलेबल आहे. लोकेशननुसार बघू शकता. ते आपत्कालीन सिस्टम आहे. इन केस काही इमर्जन्सी असेल तर तुम्ही यावरती सिस्टममध्ये बोलू शकतात. खूप चांगली सुविधा दिलेल्या आहेत वंदे भारतमध्ये. कॅटरिंगसाठी पण पूर्ण स्पेस जागा दिलेली आहे. सकाळचा आता नाश्ता झालेला आहे आमचा आणि आता आम्ही खेडच्या दिशेला प्रवास चालू आहे आमचा. To keep the coaches litter-free and maintain cleanliness.
तर मित्रांनो, सकाळचे आता 8:45 झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता आता आपण खेडला उतरलेलो आहोत. खेड आता प्लॅटफॉर्मवरती येतात. त्याच्यामध्ये थोड्या वेळामध्ये आता पुढचा प्रवास सुरू होऊन जाईल रत्नागिरीसाठी. The bus to keep the coaches litter-free and to maintain cleanliness. कणकवलीला. आपण ठाण्यावरून सकाळी 6 वाजता चढलो होतो. तो आता आपण कणकवलीला 11:30ला पोचलो. आता एवढ्या 6-6:30 तासाचा प्रवास करून आपण आता कणकवलीमध्ये दाखल झालो आहेत आपल्या गावी कोकणात जायला. आता फार तर फार थोडाफार आपण इथे नाश्ता करू आणि जेवू आणि आपण आपल्या घरी जाऊ. भेटूया आपण पुढे.